नमस्कार. आज आपण एका खूप जुन्या पण तितक्याच महत्वाच्या जातक कथेबद्दल बोलणार आहोत. ही गोष्ट आहे त्यागाची आणि त्यामागे असलेल्या एका मोठ्या उद्देशाची. तर कथेची सुरुवातच मुळी एका धक्कादायक प्रसंगाने होते. विचार करा, एक प्रचंड दैवी शक्ती असलेला नागराजा आणि त्याला तब्बल 16 माणसं मिळून अतिशय क्रूरपणे पकडत आहेत. आता गंमत बघा, त्याच्याकडे इतकी शक्ती आहे, प्राणघातक विष आहे, तरीही तो काहीच प्रतिकार करत नाहीये. शांतपणे सगळं सहन करतोय. मग प्रश्न पडतो की इतका शक्तिशाली राजा असं का वागत असेल? आणि हेच या कथेचं खरं रहस्य आहे. त्याला धारदार दांडक्यांनी 8 ठिकाणी जखमा केल्या जातात. एवढ्यावरच ते थांबत नाहीत, तर त्या जखमांमध्ये काटेरी बांबू खुपसले जातात. पण तो नागराजा, चेहऱ्यावर रागाचा लवलेशही नाही. तो या सगळ्या अकल्पनीय वेदना शांतपणे सहन करतोय. हे का? हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे त्याच्या भूतकाळात जावं लागेल. तर हा नागराजा, त्याचा आधीचा जन्म एका माणसाचा होता. तो दुर्योधन नावाचा एक राजकुमार होता. त्याचा हा जो प्रवास आहे ना, तो अनेक जन्मांचा आहे आणि प्रत्येक जन्मात त्याची एकच तीव्र इच्छा असते. पण गंमत म्हणजे पुढच्या जन्मात ही इच्छा पूर्णपणे बदलून जाते. तर जेव्हा तो दुर्योधन राजकुमार होता तेव्हा तो एकदा आपल्या तपस्वी वडिलांना भेटायला गेला होता. आणि तिथेच त्याने पहिल्यांदा शंखपाल नावाचा एका नागराजाला पाहिलं. आणि त्याचं ते अद्भुत वैभव बघून तो अक्षरशः दिपून गेला. तेव्हापासून त्याच्या डोक्यात एकच विचार घोळू लागला. काहीही करून आपल्याला नागांच्या त्या भव्य जगात पुनर्जन्म घ्यायचा आहे, हाच त्याचा ध्यास बनला. आणि झालंय तसंच. राजकुमार दुर्योधन यशस्वी झाला. त्याची इच्छा पूर्ण झाली. ज्या नागराजाचं वैभव पाहून तो प्रभावित झाला होता, तोच तो आता स्वतः शंखपाल म्हणून जन्माला आला होता. पण इथे एक मोठा ट्विस्ट आहे. त्याला जे हवं होतं ते सगळं वैभव मिळालं. पण लवकरच त्याच्या लक्षात आलं की हा तर एक सोनेरी पिंजरा आहे. आणि मग काय? त्याची जी आकांक्षा होती ती पूर्णपणे उलट दिशेने फिरायला लागली. त्याला कळून चुकलं होतं की खरा मोक्ष, खरी मुक्ती ही फक्त आणि फक्त मानवी जन्मातच मिळू शकते. आणि म्हणूनच त्याने कठोर व्रत घेतलं. त्याने स्वतःच्या शरीराचा एका वारुळावर त्याग करायचं ठरवलं. आणि याच व्रतामुळे तो त्या 16 माणसांच्या तावडीत सापडला. तर ज्यावेळी शंखपालवर हे सगळे अत्याचार सुरू होते, त्याच वेळी तिथे आलार नावाचा एक दयाळू जमीनदार येतो. तो हे सगळं क्रूर दृश्य पाहतो आणि त्याचं मन हेलावतं. तो त्या माणसांना बैल आणि सोनं देऊन त्या महान सर्पाची सुटका करतो. अलारच्या या एका निस्वार्थ आणि दयाळू कृतीमुळे शंखपालचे प्राण वाचतात. आता शंखपाल खूप आनंदी होतो. तो आपल्यावर उपकार करणाऱ्या आलारला बक्षीस म्हणून त्याच्या दैवी महालात घेऊन जातो. आणि हा महाल म्हणजे अकल्पनीय सौंदर्याचा एक नमुनाच होता. त्या महालाची अंगणं सपाट होती आणि त्यांना नीलम मण्यांच्या भिंतींचं कुंपण होतं. असं ऐश्वर्य जे कोणत्याही मानवी राज्याच्या कल्पनेच्या पलीकडचं होतं. तिथे सोन्याने विणलेली वस्त्रे होती, इतकी तेजस्वी की जणू विजेचा लखलखाटच. हे सगळं वैभव डोळे दिपवणारं होतं. आणि विचार करा, याच शक्तीचा, याच वैभवाचा शंखपालाने स्वतःहून त्याग केला होता. तो महाल भव्य वस्त्रम घातलेल्या अप्सरांनी गजबजलेला होता. आलार तिथे चक्क 1 वर्षभर राहिला आणि त्याने त्या स्वर्गीय सुखांचा पुरेपूर आनंद घेतला. पण तरीही आलारच्या मनात एक प्रश्न सारखा घोळत होता. इतकं सुख, इतकं वैभव सोडून कोणी स्वतःहून छळ का सहन करेल? अखेरीस त्याने धीर करून राजाला विचारलंच. त्याने विचारलं, हे शहाण्या आणि तेजस्वी राजा, तू हे इतकं कठोर तपस्वी व्रत स्वतःहून का स्वीकारलं आहेस? आणि आलारचा हा प्रश्न, हाच या कथेचा खरा गाभा आहे. तेव्हा शंखपाल उत्तर देतो, माझी इच्छा मुलं किंवा संपत्ती मिळवण्यासाठी नाहीये. मला फक्त मानवांच्या जगात परत जायचंय. तो पुढे म्हणतो, कारण मानवी जगाशिवाय कुठेही शुद्धता आणि आत्मसंयम मिळू शकत नाही. फक्त एकदा जरी मला माणसाचा जन्म मिळाला तर मी जन्ममृत्यूच्या या फेऱ्यातून कायमचा मुक्त होईन. आणि हेच या कथेचं सार आहे. खरा सद्गुण आणि मुक्ती फक्त मानवी जन्मातच शक्य आहे, हा त्याचा ठाम विश्वास होता. तर शंखपालच्या या एवढ्या मोठ्या त्यागाचा खूप दूरगामी परिणाम होतो.
शंखपालच्या सद्गुणाने आलार इतका प्रेरित होतो की तो स्वतः तपस्वी बनण्यासाठी सांसारिक जीवनाचा त्याग करतो. त्याच्या ज्ञानामुळे बनारसच्या राजालाही प्रेरणा मिळते. म्हणजे बघा, शंखपालच्या एका सद्गुणी कृतीमुळे भक्तीची एक लाटच निर्माण होते. आणि मग कथेच्या शेवटी कथा सांगणारे म्हणजे स्वतः गौतम बुद्ध एक मोठी गोष्ट सांगतात. ते म्हणतात की हा शंखपाल म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून ते स्वतःच त्यांच्या पूर्वजन्मात होते. आणि तो सुटका करणारा आलार म्हणजेच त्यांचा मुख्य शिष्य सारेपुत्त, तर बनारसचा राजा म्हणजे त्यांचा सेवक आनंद. यातून ते सांगतात की सद्गुणाचा हा प्रवास त्यांनी त्यांच्या अनुयायांसोबत अनेक जन्मांपासून केला आहे. तर ही कथा आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते. सुख आणि उद्देश यात नेमका काय फरक आहे? आपण आपल्या आयुष्यात कशाला जास्त महत्त्व देतो आणि कोणता त्याग खरोखरच महत्त्वाचा आहे?